दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी आज 5 फेब्रुवारीला मतदान पार पडले। या विधानसभेच्या निवडणुकीत 70 जागांवर एकूण 699 उमेदवार रिंगणात होते। आज या सगळ्या उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये कैद झालंय। खरं तर या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत जी माहिती आहे त्यानुसार जवळपास 60% इतकं मतदान झाले। 2020 मध्ये झालेल्या विधानसभेला 62.88%, तर 2015 साली झालेल्या निवडणुकीत 67.47% इतकं मतदान झालं होतं। पण यंदा मात्र कमी मतदान झालंय। आता हे कमी झालेलं मतदान नेमकं कोणाच्या पारड्यातलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या निवडणुकीचा निकाल हा येत्या 8 फेब्रुवारीला लागणार आहे। त्यामध्ये केजरीवाल जिंकणार की भाजप हे स्पष्ट होईलच। पण दिल्ली विधानसभेसाठी आता मतदान झाल्यावर अनेक न्यूज चॅनल्स आणि संस्थांचे एक्झिट पोल्सचे आकडे हे समोर आले। आता या एक्झिट पोल्समध्ये आम आदमी पक्ष जिंकणार की भाजप याबद्दलचे अंदाज वर्तवण्यात आले। मॅट्राइज, पोल डायरी, चाणक्य स्ट्रॅटेजीज, पीपल्स इन्साइट आणि पी मार्क या महत्त्वाच्या संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलचे अंदाज नेमके काय आहेत? दिल्लीत कोणाची सत्ता येऊ शकते? आधीचे एक्झिट पोलचे आकडे किती खरे ठरले होते त्याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। खरं तर यंदाची दिल्लीची निवडणूक ही विशेष गाजली। निवडणुकीआधी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यामुळे भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस अशा 3 पक्षांमध्ये या वर्षीच्या दिल्लीच्या निवडणुका झाल्या। पण काँग्रेसला दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपच्या आक्रमक प्रचारापुढे लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं अवघड गेलंय आणि काँग्रेस मागे पडलीये असं सांगण्यात येतं। या उलट गेली 27 वर्ष दिल्लीच्या सत्ता केंद्रापासून दूर राहिलेल्या भाजपने मात्र आम आदमी पक्ष आणि आपकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या केजरीवालांना भ्रष्टाचार, शीश महल या मुद्द्यांवरनं चांगलंच घेरलं। मोफत योजनांच्या जोरावर आम आदमी पक्ष जिंकत आलाय असं म्हटलं जात होतं। पण भाजपनं आपच्या या ताकदीला शह द्यायला या योजना कायम ठेवण्याचं आश्वासन दिले, तर दुसरीकडे केजरीवालांनी लोकांपुढे पुन्हा मोफत योजना ठेवल्या। केंद्रातली सत्ता वापरून भाजपने त्यांना घोटाळ्याच्या आरोपात जेलमध्ये टाकलं असे आरोप सुद्धा केले आणि जनतेकडनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं। थोडक्यात दिल्लीची निवडणूक ही आम आदमी पक्ष आणि भाजप या दोघांमध्ये चुरशीची लढत होईल असं म्हटलं जात होतं। आता येतो आपला महत्त्वाचा मुद्दा, एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात? तर जे एक्झिट पोलचे आकडे जाहीर करण्यात आले त्यामध्ये मॅट्राइज या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजप काठावर बहुमतात येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। या एक्झिट पोलमध्ये भाजपला 70 पैकी 35 ते 40 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर सत्ताधारी आम आदमी पार्टीला 32 ते 37 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काँग्रेस ही 0 ते 1 जागा जिंकेल असे एक्झिट पोलमध्ये म्हणण्यात आलंय। म्हणजे काय? तर मॅट्राइजच्या पोलनुसार दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात अत्यंत काट्याची टक्कर आहे। पण भाजपला काठावरचं बहुमत मिळून भाजप सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यानंतरचा एक्झिट पोल आहे तो पोल डायरीचा। या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपला संपूर्ण बहुमत मिळतंय असं सांगण्यात आलंय। पोल डायरीनुसार भाजपला 70 पैकी 42 ते 50 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर आम आदमी पक्षाला 18 ते 25 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे। या एक्झिट पोलमध्ये सुद्धा काँग्रेसला अवघ्या 0 ते 2 जागांचाच अंदाज देण्यात आलाय। म्हणजे काय? तर पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपचं सरकार पूर्ण बहुमतात येते। तिसरा एक्झिट पोल आहे तो म्हणजे चाणक्य स्ट्रॅटेजीचा। या एक्झिट पोलनुसार सुद्धा दिल्लीमध्ये भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। या पोलनुसार दिल्ली विधानसभेत भाजपला 39 ते 44 जागा मिळतील, तर आम आदमी पक्षाला 25 ते 28 जागांवरती विजय मिळेल असं म्हणण्यात आलंय। या पोलमध्ये काँग्रेसला 2 ते 3 जागांचा अंदाज देण्यात आलाय। म्हणजेच काय? तर चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलनुसार सुद्धा दिल्लीमध्ये भाजप ही सत्ता स्थापन करताना दिसतीये। पुढचा एक्झिट पोल आहे तो पीपल्स इन्साइटचा। या एक्झिट पोलनुसार दिल्ली विधानसभेत भाजपला स्पष्ट बहुमताचा अंदाज देण्यात आलाय। या पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपला 70 पैकी 40 ते 44 जागा, तर आम आदमी पक्षाला 25 ते 29 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या पोलमध्ये काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळेल असं म्हणण्यात आलंय। तसंच पी मार्क या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार सुद्धा दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येणार आहे असं म्हणण्यात आलंय। या संस्थेनं दिल्लीमध्ये भाजपला 70 पैकी 39 ते 49 जागा दिल्यात, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला 21 ते 31 जागांचा अंदाज आहे। या संस्थेनं काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। आता या सगळ्या एक्झिट पोल्समध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी पोल्स ऑफ पोल्स म्हणजे सगळ्या एक्झिट पोल्सची जर आपण सरासरी काढली तर नेमके काय आकडे येतात हे सुद्धा समजून घेऊ। पोल्स ऑफ पोल्सनुसार दिल्ली विधानसभेत भाजपला 70 पैकी सर्वाधिक 43 जागा मिळताना दिसतात, तर आम आदमी पक्ष मात्र पिछाडीवर पडत असून त्याला फक्त 26 जागांवरती विजय मिळेल असं म्हटलं जातंय। आता पोल्स ऑफ पोल्सनुसार काँग्रेसला दिल्लीमध्ये केवळ 1 जागेवरती समाधान मानावं लागणार आहे। म्हणजेच काय? तर सगळ्या पोल्सनुसार दिल्लीमध्ये भाजप तब्बल 27 वर्षांनंतर सत्तेत येणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलाय।
थोडक्यात लोकसभेला जरी भाजपला संपूर्ण बहुमत मिळालं नसलं, एनडीएच्या टेकूवरती भाजपचं सरकार असलं, तरी त्यानंतर झालेली महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक यामध्ये यश मिळाल्यावर आता दिल्ली विधानसभा निवडणूक सुद्धा काबीज करण्यामध्ये भाजप यशस्वी होईल असं एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय. आता हे जरी आत्ताचे एक्झिट पोलचे आकडे असले तरी आधीच्या निवडणुकांमध्ये एक्झिट पोल्सने वर्तवलेले अंदाज हे किती खरे ठरले होते हे सुद्धा पाहावं लागतं. तर 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी पहिल्यांदा निवडणुकीत उतरलेली. तेव्हापासून सगळे एक्झिट पोल्स केजरीवाल यांच्या निवडणुकीवरचा प्रभाव ओळखण्यात अपयशी ठरले तसं दिसून आले. 2013 मध्ये एक्झिट पोल्सनं त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवलेला, जो खरा ठरला. पण या निवडणुकीत आम आदमी पक्षानं काँग्रेसपेक्षा तिप्पट जागा मिळवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर 2015 आणि 2020च्या निवडणुकीत सुद्धा एक्झिट पोल्सनं दिल्लीमध्ये चुरशीची लढाई आहे असं म्हटलं होतं. पण या दोन्ही निवडणुकीत केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं एकतर्फी विजय मिळवत एक्झिट पोल्सचा अंदाज खोटा ठरवला. 13च्या निवडणुकीबाबत बोलायचं तर त्या निवडणुकीत सगळ्या एक्झिट पोल्सने भाजपला सरासरी 35 जागांचा अंदाज दिलेला. दिल्ली विधानसभेत 36 बहुमताचा आकडा आहे. पोल्सनं त्या निवडणुकीत काँग्रेस आणि आपला प्रत्येकी 17 जागांचा अंदाज वर्तवलेला. पण अखेर जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजपला सर्वाधिक 32, आम आदमी पार्टीला 28 आणि काँग्रेसला फक्त 8 जागा मिळाल्या. त्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोल्सनं आम आदमी पार्टीला कमी लेखलं होतं. पण आपनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत 28 जागा जिंकत राजकारणाच्या आखाड्यात दणक्यात एंट्री केलेली. यानंतर दिल्लीमध्ये 2015 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सगळ्या एक्झिट पोल्सनं केजरीवालांच्या पक्षाला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला. पण कोणीच आम आदमी पक्षाला इतका मोठा ऐतिहासिक विजय मिळेल हे प्रेडिक्ट केलं नव्हतं. या निवडणुकीत सगळ्या एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार जी सरासरी होती त्यानुसार आपला 45 जागा, भाजपला 24 आणि काँग्रेसला 1 जागा मिळणार असा अंदाज होता. पण जेव्हा निकाल लागले तेव्हा ते सगळ्यांसाठी अनपेक्षित होते. कारण 15 मध्ये आम आदमी पार्टीला 70 पैकी चक्क 67 जागा मिळाल्या, तर भाजपला फक्त 3. 15 वर्ष सत्तेत राहिलेली काँग्रेस दिल्लीत खातं सुद्धा उघडू शकली नाही. 2015 मध्ये सुद्धा एकाही एक्झिट पोलनं आपला 60 पेक्षा जास्त जागा मिळतील असं म्हटलं नव्हतं. तर फक्त एकाच एक्झिट पोलनं आपला 50 पेक्षा जास्त जागा प्रेडिक्ट केल्या होत्या. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनं आपला 53 जागा मिळतील असं म्हटलं होतं, ज्या त्यांनी जिंकलेल्या 67 जागांच्या सगळ्यात जवळचा आकडा होता. यावरूनच सगळे एक्झिट पोल्स हे दिल्लीतील आम आदमी पार्टीची हवा ओळखण्यात तेव्हा अपयशी ठरले होते हे दिसून येतं. यानंतर होती ती 2020 ची निवडणूक. या निवडणुकीत सुद्धा सगळ्या एक्झिट पोल्सने आपला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला होता. पण कोणीच एकतर्फी विजयाचं भाकीत केलं नव्हतं. निवडणुकीत आपनं पुन्हा एकदा 60+ जागा मिळवत सलग दुसऱ्यांदा लँडस्लाइड विक्ट्री मिळवली. या सगळ्या एक्झिट पोलच्या सरासरीनुसार या निवडणुकीत आपला 70 पैकी 54 जागा, भाजपला 15 आणि काँग्रेसला 0 जागांचा अंदाज होता. पण निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा आपला 62 जागा मिळाल्या, तर भाजपला अवघ्या 8 जागा मिळाल्या. काँग्रेस तर सलग दुसऱ्या निवडणुकीत दिल्लीमध्ये आपलं खातं उघडू शकला नाही. आता जर पाहायचं झालं तर जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनुसार भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पोल डायरी, चाणक्य स्ट्रॅटेजीज, पीपल्स इन्साइट आणि पी मार्क या संस्थांनी भाजपला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त केलाय, तर मॅट्राइज या संस्थेनं भाजपला काठावर बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवलाय. या सगळ्या एक्झिट पोल्सच्या अंदाजांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे एक्झिट पोल्सचे आकडे खरे ठरतील का? दिल्लीमध्ये केजरीवालांची सत्ता जाऊन भाजप तब्बल 27 वर्षांनी कमबॅक करेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.